आदाब और नमस्कार, मैं हूं सुल्तान कुरैशी और आप देख रहे हैं भिवंडी समय न्यूज। हे बघा, आज तुम्ही बघितलेलं आहे, आज त्यांच्यावरती किती प्रेम आहे लोकांचा, किती आज भिवंडी शहरामधून महिला, जास्त करून अल्पसंख्याक समाजाचे पण लोक जास्तीत जास्त तिथं महिला तुम्हाला दिसली। डॉक्टर बाबासाहेब काय म्हणाले का आज ही परिस्थिती झालेली आहे, ही शिवसेना आणि तुमचे शरद पवार गट हे कधी पण जाऊन शकतील बीजेपी मध्ये। आणि आपल्या बाबासाहेबांना खूप ज्ञान आहे त्यांना त्याच्यामध्ये, आणि त्यांना माहिती आहे, ते बोलतात ते खरोखर ते सत्य होते। काय झालेलं आहे, ही जागा आमची देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत ही काँग्रेसची जागा होती। इथे आमचे दामू शिंगडा 5 वेळा निवडून गेले होते खासदार म्हणून। त्याच्यानंतर शंकरराम साहेब आणि त्याच्यानंतर तावडे साहेब पण, जेव्हा पालघर आणि ठाणा जिल्हा विभाजन झाला तेव्हा तावडे साहेब पण निवडून गेले। म्हणजे 5 वेळा शिंगडा साहेब, 1 वेळा नम साहेब आणि त्याच्यानंतर तावडे साहेब, असे आमची जागा ही पारंपरिक जागा होती। शरद पवार साहेबांची जागा खरी बघितली तर तुमची रायगडची जागा त्यांनी आमची हिसकून घेतली ती मागच्या वेळेला, ती पण काँग्रेसची जागा होती। तिथे अंतुले साहेब निवडून यायचे, त्यांच्या निधनाच्या नंतर ती राष्ट्रवादी काँग्रेसची जागा घेतली। म्हणजे शरद पवार आमचा नेहमी कोकणामध्ये आमचा काँग्रेसचा म्हणजे नुकसान करीत आलेला आहे। नेहमी आम्हाला जो आमचा जेवढे खासदार पूर्वीपासून आम्हाला सांगायचे, मी लहानपणापासून ऐकायचो, दामू शिंगडा पण होते आणि अंतुले साहेब पण, ते बोलायचे की शरद पवार जेव्हा काँग्रेसमध्ये असायचा जेव्हा आम्हाला सांगा का माझ्या ग्रुपमध्ये या, याच्यामध्ये अंतुले साहेबांना पण धमकी द्यायचा का माझ्या ग्रुपमध्ये या। ते बोलायचे आम्ही इंदिरा गांधीचे आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते हो, आम्ही खासदार हो, आम्ही कोणाच्या ग्रुपमध्ये राहणार नाही। त्यांचे पण असेच करून त्यांचं तिकीट कापले। शिंगडा साहेबाला त्यांनी नगर हवेलीला जाणून बुजून पाठवला, म्हणजे त्यांना मंत्री नाही व्हायला पाहिजे म्हणून। त्याच्यानंतर अंतुले साहेब मुख्यमंत्री होते, त्यांना पण कारस्थान रचून त्याला मुख्यमंत्री पदावरून कसा हटवायचा, म्हणजे कोकणामधून एकमेव असा मंत्री तो झाला होता, विकासाच्या दृष्टीने त्यांना बघितलं नाही गेला। त्याच्यानंतर अंतुले साहेबांचा पण तिकीट कापला आणि त्यांना औरंगाबादला पाठवला। म्हणजे हे शरद पवार या स्पष्ट लक्षात येतो काही भिवंडीची लोकसभा इथं जास्त करून अल्पसंख्याक आणि कुणबी समाज आणि आगरी समाज, ते सर्व समाजाचे लोक जास्त आहेत। ही जागा काँग्रेसचा दावा असतो इथं, आणि ही जागा पवार साहेबांनी जाणून बुजून आम्ही सर्वे केला होता दिल्लीवरून, आमची 2 लाख मतांनी निलेश सांबळे साहेबांच्या नावाने आम्ही सर्वे केला होता। 2 लाख मतांनी आमची जागा निवडून येत होती काँग्रेसची। मग ही शरद पवार साहेबांनी जागा धमकावून दादागिरी करून वरून सांगितला, आमचे महाराष्ट्राचे लोक काँग्रेसचे प्रतिनिधी ही जागा सोडायला आले नव्हते। किती संघर्ष केला आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते, ही जागा आम्ही देणार नाही, तुम्ही मित्र म्हणून लढा। तर संजय राऊत मुद्दाम कारस्थान रचून सांगली आणि भिवंडीचा नाही बघा आमचा इफेक्ट करेल, आमचा या होईल, या होईल, त्या होईल, असं करून जाणून बुजून ही जागा आमची भिवंडीची माझ्या मामाने जाऊन संजय राऊत साहेबांची मिटिंग घेतली ना, लगेच त्याला आयडिया दिली, मी जशी सांगलीची जागा घोषित केली, तुम्ही पण घोषित करून टाका। म्हणजे हे बिलेटमेंटचे धंदे शरद पवार साहेबांनी केलेले आहेत। मला असा विचारायचा आहे शरद पवार साहेबांना, तुम्ही आमच्या काँग्रेस, आम्ही नेहमीप्रमाणे तुम्हाला आम्ही आदर करतो, तुम्ही आमच्या भिवंडीची काँग्रेस का संपवण्यात आणि ठाणे जिल्ह्याची काँग्रेस का संपवण्यासाठी लागलेले? नेहमी आमचे जिल्हा परिषद असो काय पण असो, जाणून बुजून यांचे सीट उभे करतात काँग्रेसची सीट पाडण्यासाठी, आणि यांचे कार्यकर्ते आम्हाला नेहमी कधी मदत करीत नाहीत। काँग्रेसच असा पक्ष आहे की ज्या पक्षाच्या संधी आलेला आहे कधी काम केलं। यावेळेला काँग्रेस पक्षाच्या लोकांनी ठरवलेलं आहे, आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मला एक आव्हान आहे का आपला अस्तित्व जर राखायचा असेल भिवंडी लोकसभेमध्ये, आपली वय आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची 70-80 वर्ष होऊन गेली। आज आमचे पण मी
20 वर्षापासून काँग्रेसमध्ये आम्ही आहोत. आज आम्ही बघितलं, आज आम्हाला इथे पुढे विधानसभाचं इलेक्शन आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषदमध्ये आमची सत्ता येत नाही 15 वर्षापासून. त्यामुळे निलेश सांबरेची आज ताकद बघितलेली आहे ग्रामीणमध्ये. 100% इथं जिल्हा परिषद पंचायत समितीवर पण निलेश सांबरे काँग्रेसची सत्ता आणू शकतो. त्याच्यानंतर भिवंडीमध्ये निलेश सांबरे साहेबांनी बघितला का आज त्यांनी दौरा केला गावामध्ये, काय अवस्था करून ठेवले. सरकारी आरोग्य हॉस्पिटल MGI, त्याच्यामध्ये आरोग्य डॉक्टर नाही. इथं आमदार निवडून गेलेले आहेत, लोकप्रतिनिधी, त्याच्यानंतर सत्ताधारी पक्षाचे पण आहेत, मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री. आज भिवंडीसाठी काही नाही केला, त्याही काही विकास केला नाही. आणि आज अशी दुर्दशा लावून ठेवलेली आहे भिवंडीची काय हा आमचा भिवंडी असं वाटतच नाही का भिवंडी शहर आहे. याच्यापेक्षा तुम्ही बघा ग्रामपंचायत तरी चांगली आहे. या नगरसेवका लोकांनी एवढी वाट लावून ठेवलेली आहे. तुम्ही गावागावात जाऊन बघा ग्रामपंचायत मध्ये कसा विकास झालेला आहे. माझा भिवंडीच्या शहरातल्या जनतेला आव्हान आहे, बघा इंडिया अलायन्स बोलता आम्ही पण आदर करतो, पण इंडिया अलायन्स हे भिवंडीसाठी नका करू. का हा जो उमेदवार आहे बाल्या मामा, हा दलबदलू माणूस आहे. याचा आमचा एक कवडीचा भरोसा नाही आहे. यो मागे शरद पवार साहेब त्यांच्या पार्टीमध्ये प्रवेश केला होता, लगेच 1 महिन्याने झाला, लगेच त्यांनी शिंदे ग्रुप गाठला. त्याच्यानंतर आता पण तो सांगितलेला आहे का त्याची लढाई कपिल पाटलाशी आहे, त्याची मोदीशी काय लढाई नाही आहे. आम्ही संविधानच्या विरोधात लढतो, आम्हाला संविधान वाचवायचं आहे, आम्हाला राहुल गांधीला PM बनवायचं आहे. सत्ता आली तर आम्ही जनताला भिवंडी लोकसभेच्या गॅरंटी देतो का आम्ही काँग्रेसचे विचारधारेवाले लोक हो, आम्ही गांधीचे विचारधारावाले लोक हो. आम्ही राहुल गांधीला PM बनवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही गवा देतो आणि काँग्रेस पक्ष आम्ही मोठा करू. मी काँग्रेसचे कार्यकर्त्यांना सांगतो, याही आपल्याला खच्चीकरण केलेलं आहे. आज तुमच्या या लोकसभेच्या पेटीमध्ये आपला ताकद दाखवायचा आहे. या शरद पवारांनी आपल्याला अन्याय केलेला आहे. येणाऱ्या इलेक्शन मध्ये मी संपूर्ण इलेक्शन मध्ये मी कार्यकर्त्यांना दाखवून द्यायचं आहे का आमची काँग्रेसची ताकद काय आणि निलेश सांबरेला आम्ही कसा निवडून देणार आहोत. आज तुम्ही बघितला, आता तो मला सांगतात NCPचे डुप्लिकेट NCP बोलून मी ते 2 NCP झालेले, ओरिजिनल आहे ती पण अपक्ष आहे. त्यांची तर आता इथं 35,000 रुपये मतांत आहे. ते लोक इथे दावा करतात. आज तुम्ही बघा मला न ते आपल्या इथं त्यांची काय या नाही, इथे काही संबंध राष्ट्रवादीचा न ते खासदारकीची जागा घेतील. मग आम्ही काँग्रेसचे कार्यकर्त्याला कसा संपवायचा या दृष्टीने हे दोन्ही पक्षांनी आमच्यासाठी कट रचून ना आम्हाला संपवायचा सगळा प्लॅनिंग आहे. त्याच्यासाठी मी काँग्रेसच्या संपूर्ण लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्याला म्हणतो का आपला हाताचा पंजा यांनी गोठवलेला आहे या जबरदस्तीने, तर त्याला काही समजू नका. हे आपला निशाणी म्हणजे हीच शिलाई मशीन 17 नंबर या पक्ष म्हणजे याला समजा का हाताचा पंजा नाही आहे, यो काँग्रेसच्या रूपामध्ये आता शिलाई मशीन आहे. यालाच पंजा समजून शिलाई मशीनला वोट करा आणि आपल्या निलेश सांबरे साहेबाला विकास करण्यासाठी करा. ते बोलतात तर केजरीवाल, मी नेहमी बोलतो केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर विकास चालू झाला. आमचा सांबरे साहेब केजरीवाल नसताना सर्व जाती धर्मांना पूर्वीपासून काम करीत आलेले, किती शाळा बांधले, किती आरोग्य दवाखाने बांधले, किती ठिकाणी आंदोलन दिले, किती लोक गरीब लोकांना धनादेश देत आलेला आहे. आज तुम्ही बघितलं जनता लोकसभेमध्ये किती प्रेम आहे. आज ही लाट आलेली आहे ग्रामीणमध्ये 90% आणि भिवंडी शहरामध्ये आज तुम्ही बघितले सर्व जाती धर्माचे समाजाचे लोक प्रेम करीत आहेत या आपल्या लोकसभेमध्ये. मी सर्व जाती धर्माच्या लोकांना सांगतो या भाजपा सरकारशी पण आपण कंटाळलेलो. मोदीचे खोटे निवेदन, संविधान वाचवायचं आहे आपल्याला, हे लास्ट इलेक्शन आहे. जर मोदी सरकार पुन्हा जर देशामध्ये जर आला तर पुन्हा समजून घ्या, पुन्हा आपल्याला मतदानाचा हक पण नाही ठेवणार आहे. मतदान द्यायचा अधिकार पण संपून जाणार आहे. हुकुमशाही त्यांची चाललेली आहे. तुम्ही बघितले का आज काय परिस्थिती मोदींनी करून ठेवलेली आहे. सामान्य जनतेवरती खोट्या नाट्या केसी करतात, कोणाला ईडी लावतात, कोणाला सामान्य जनता कार्यकर्त्यांनी काय आवाज उचलला तर त्याला खोट्या नाट्या कुठल्या पण केसीमध्ये त्यांना अडकवून देवेंद्र फडणवीस हे मोदी सरकार हे सर्व लोकांना हे अडकवण्याचं काम करीत आहेत. मागे पण असा प्रकार या असे
या प्रकारचे असे पडद्या भागामध्ये पण घडलेला आहे. किती गोरगरीब लोकांचे हे देवेंद्र फडणवीस यांनी आणि यांनी आदेश देऊन किती गोरगरीब लोकांची घरं तोडली, किती लोकांवर खोट्या नाट्या केशी केल्या, किती लोकांना जेलमध्ये टाकला. म्हणून मी सांगतो की बी टीम आहे राष्ट्रवादीची, या राष्ट्रवादीच्या मागे लागू नका. शरद पवार हा पक्ष नंतर जो आपल्याला नंतर इलेक्शन नंतर ब्लॅकमेलचे धंदे करणार आहे. म्हणून आपल्याला भिवंडीचा विकास करायचा आहे. भिवंडीमध्ये आज अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे का भिवंडीमध्ये तुम्ही बघा, आज गलोगलीमध्ये कचरे बघा, रस्ते बघा, लोकांना पाणी नाही. आज आपल्या भास्ता डॅमशी पाणी गेलेलं आहे मुंबईला, मुंबईचे लोक पाणी पितात. सांबरे साहेबांनी आमच्या सांगितलेलं आहे माझी सेना ही लोक कार्यकर्ते, मी ज्या दिवशी उभा येईल मग बघा तुमचं पाणी कसं इकडे फिरवतो मी, आणि सगळा बघा तुमचं आरोग्य कसं केंद्र चालत नाही, सरकारी हॉस्पिटल असो का इथं कुठला पण समस्या असो, जे उडानपूल असो, सगळा आपण व्यवस्थित बनवू आणि कल्याण मुंबई सारखी सिटी बनवण्याचं भिवंडीचं काम करू आपण. आणि हे भ्रष्टाचारी जे नगरसेवक आहेत हे दल बदलू, या पक्षाला पाठिंबा दे, त्या पक्षाला देऊन यांचा भिवंडीचा विकास बुडवलेला आहे. माझ्या जनतेचा आव्हान आहे की नगरसेवकांचा तुम्ही ऐकू नका, कोणत्याही नेते मंडळीचा यावेळेला तुम्ही विचार करू नका. आज तुम्हाला चांगल्या रूपाने जो उमेदवार मिळालेला निलेश सांबरेजी साहेब हे चांगल्या रूपाने तुम्हाला आज भिवंडीसाठी आलेले, यांचा कार्यालय पण आहे भिवंडीमध्ये पूर्वीपासून आहे. म्हणून आज आपल्याला भिवंडीची जर विकासाच्या दृष्टीने बघायला गेला तर एकच पर्याय आहे आपला आहे निलेश सांबरेजी. आणि काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांना सांगतो की उद्या तुम्ही जागा व्हा आणि सगळ्या कार्यकर्त्यांना जागा का आपला निशाणी शिलाई मशीन आहे बरं पंजाबाचा तर काय नाही, तर पंजाबच्या रूपामध्ये रस्त्यावर उतरा आणि मतदान करा. या राष्ट्रवादीला दाखवून द्या तर ही आमची जागा होती, ही आमची जागा आम्ही साबित ठेवू, तुमच्या इथं काय अस्तित्वच नाही, ही आम्ही तुम्हाला इथून अजिबात तुम्हाला इथून हद्दपार करून टाकू या राष्ट्रवादीला. इथं तुमचा काही संबंध नाही. ही जागा तुम्ही जबरदस्तीने कोकणामधून तुम्ही लढायला बघाल, कोकणामधून 6 जागा होते. शरद पवार साहेबांनी 2 जागा तिथून मागायला घ्यायला पाहिजे होते, उद्धव साहेबांनी 2 जागा घ्यायला पाहिजे होते, काँग्रेसला 1 पण जागा नाही. हा कुठला पक्षाच्या आघाडी येणं गठबंधन, आम्ही याला इंडिया आल्यास कसं करणार. हे भिवंडीच्या जनतामध्ये यांनी लोकांनी आमच्या भागिनींना, दोस्तांना, माझ्या भावांना, लोकांना, जनतांना यांनी संभ्रम पळून दिले. इंडिया आला. माझा हाच म्हणणं आहे जनता भिवंडीच्या जनतेला, तुम्ही आपला विकास बघा, इंडिया आयलँडच्या मागे राहू नका. तर संतोष शेट्टी आला रुपेश म्हात्रे साहेबाला हरवण्यासाठी आला होता. दुसऱ्या दिवशी इलेक्शन लढला आणि पळाला तो तिथून. असा जो कपिल पाटील साहेबांना हरवण्यासाठी आला, याची मोदीची लढाई नाहीये. याला संविधानाची काही नाही. याचे मागचे व्हिडिओ पण बघा, माझी त्यांनी स्वतः बोललेलं आहे तर माझी कपिल पाटलाची लढाई, माझी मोदी दिदीची काय लढाई नाही. त्याचा व्हिडिओ पण व्हायरल झाला होता. हाच विचारधारावाला माणूस आहे आणि याला तुम्ही वोट देऊन आपले वोट जाया घालू नका. आपले निलेश सांबरे साहेबाला विनंती आहे तुम्हाला का जनताला तमाम माझ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती आहे, तर भिवंडी शहराच्या लोकांना विनंती आहे का ग्रामीणमध्ये पण लहर आहे आणि शहरामध्ये पण जनतेचा खूप प्रेम आहे. म्हणून आपण वन साईड मतदान करू. आपले निलेश सांबरे साहेबांना भिवंडीचा विकास एक नवा चेहरा म्हणून, जसा केजरीवाल तिथे आहे तसा सांबरे साहेब आपला केजरीवाल पेक्षा भारी माणूस आहे. अशा माणसाला शिलाई मशीनवर 20 तारखेला मतदान करून त्याला भरघोस मताने विजयी करा. ही माझी जनताला तमाम लोकांना, लोकसभेतील सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती आहे तर त्यांना शिलाई मशीनवर शिक्का मारून विजय करा.